नमस्कार, पलेज डेली ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज आपण बघूया घरच्या घरी सोप्या पद्धतीचे चीज बॉल कसे केलेत ते. मी प्रथम सर्वात आधी उकडलेले बटाटे घेतले 2 आणि असे ब्रेड्स तुम्हाला भेटतात बेकरीमध्ये ते घेतलेत. त्याच्या कडा काढून घेतल्या. त्यानंतर ते पाण्यामध्ये भिजून थोडेसे पिळून जे बटाटे आपले आहेत त्याच्यात टाकले. त्याच्यामध्ये आपले जे घरगुती मसाले आहेत ते देखील जेवढे तुम्हाला बनवायचे तेवढे तुम्ही वाढवू शकता, कमी देखील करू शकता. मी दोघांसाठीच बनवत होते त्याप्रमाणेच मी घेतले माझ्या मैत्रीण. त्यानंतर घरातले मीठ, हळद, तिखट आणि थोडासा मसाला आणि हे शेजवान चटणी आहे ते टाकले 2 चमचे. त्यानंतर हे चांगलं मळून घेतला. मळल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकला. थोडेसे व्हेजिटेबल्स तुम्हाला टाकायचे असेल तरी टाकू शकता. माझ्याकडे नव्हते, मी फक्त कांदा आणि कोथिंबीर टाकून असं छानपैकी हे केलं होतं. थोडा वेळ त्याला ठेवून असे मग चीज क्यूब्स भेटतात किंवा ग्रेटेड चीज पण भेटतं. त्याचे मी छोटे छोटे तुकडे केले, मला हेच भेटलं होतं. तर ते कसे करायचे, असे छोटे छोटे कापले. त्याच्यानंतर जे सारण मी बनवलं होतं त्याचे असे छोटे छोटे बॉल बनवून त्याच्यामध्ये ते चीजचे जी क्यूब आहे ते मी अशी छोटी ठेवली. त्यानंतर असं गोल छानपैकी असा गोल करून असा त्या आकार दिला. तुम्ही कसाही देऊ शकता, गोल, थोडासा उभे कटलेटसारखा देऊ शकता. मला गोल पाहिजे होते म्हणून मी गोलमध्ये आकार दिला त्याचा. आणि अशा प्रकारे मी सर्व बॉल्स करून घेतले, चीज बॉल्स. आणि त्याच्यानंतर पुढे तुम्हाला दिसत आहे असे सगळे केले. त्यानंतर ते थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवले म्हणजे कसे ते घट्ट होतात. त्यानंतर कॉर्नफ्लॉवर घेतला वाटीत थोडासा 2 चमचे, ते मिक्स केला. त्यानंतर ब्रेड क्रम्स तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, मग कॉर्नफ्लॉवरमध्ये भिजून ब्रेड क्रम्समध्ये ते भिजवून चांगलं कोटिंग केलं त्याला, ते बसावं म्हणून मी हातावर पण फिरवत होते. त्यानंतर तेल तापलं होतं आणि तेलामध्ये सोडून दिले. तेल जास्त पण गरम नको, जास्त पण कमी गरम नको, मीडियममध्ये पाहिजे. अशा प्रकारे मी सर्व चीज बॉल असे तळून घेतले. सर्व चीज बॉल तळून झाल्यानंतर मी मिस्टरांना खाण्यासाठी दिले होते. फर्स्ट टाईम केलं होतं म्हणून म्हटलं त्यांचा रिव्ह्यू घ्यावा. छान झाले होते, काही मी त्यांचा रिव्ह्यू घेतला नाही त्यामध्ये. अशा प्रकारे त्यांना दिले. त्यानंतर खूप छान झाले असले त्यांनी मला सांगितलं. त्याच्यानंतर असं नक्की करून बघा, टेस्टी लागतात. आणि लहान मुलं जर तुमच्या घरात असेल त्यांना एकदा नक्की करून द्या, नक्की आवडेल. थँक्यू.